रामराम मंडळी, कसे आहात? आपल्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपला छोटा पॅकेट बडा धमाकामध्ये आपण घेऊन आलोय आज पेरणी यंत्र संदर्भात माहिती. आणि आज आपण आलो आहे मका पेरणीसाठी. हे बघू शकताय, आपलं निम्म क्षेत्र पेरून झालेलं आहे. आणि आता आपण तुम्हाला पेरणी संदर्भात माहिती देणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि स्पेशली हे पेरणी यंत्र आपण शिरोळ MIDC मधून बनवून घेतलेलं आहे. कारण की जे मार्केटमध्ये पेरणी यंत्र येतं ते 50, 55, 60 हजार रुपये समथिंग असतं. ते नुसतं पेरणीच करू शकतं, त्याला तुम्ही दुसरा उपयोग काही करू शकत नाही. आणि पेरणी झाली की ते पेरणी यंत्र नुसतं साईडला ठेवायचं, त्याचा फायदा काही नाहीये. आपला हा पेरणी यंत्र 2 ते 3 कामं करू शकतं. याची ही खालची पट्टी काढली तर याचा खुरूट तयार होतो. तुम्ही मोकळ्या वावरात मशागत करण्यासाठी याचा वापर करू शकता. दुसरा ट्रॅक्टर सांगण्याची आपल्याला काही गरज पडत नाहीये. ते स्पेशली आपल्या रानाची मशागत करण्यासाठी आपण ते बनवून घेतलेलं आहे. दुसऱ्या ट्रॅक्टरला सांगण्याची गरज नाही, पैसे एक्स्ट्रा कोणाला देत बसायची काही गरज नाहीये. त्यामुळं आणि तुम्ही पाहू शकता हे पेरणी यंत्र किती हेवी मटेरियल मध्ये बनलेलं आहे. पहा मित्रांनो, पाहू शकता याचे फन किती आहे ते स्ट्रॉंग. एखादा दगड लागला तर ते दगड काढून घेईल असं याचं फन आहे. किती हेवी ड्युटी मध्ये आहे. अजून आपण 4 ते 6 महिने होत आले आता याला आपण वापरतोय. आणि बघू शकताय तुम्ही याचं बनावट कशा पद्धतीने याचं बनावट आहे. आणि पूर्ण ऍडजस्टेबल आहे. तुम्ही याला पूर्णपणे सुटसुटीत करू शकता. हे नट काढली की हे फन वेगळे वेगळे होते. तुम्हाला याला ऍडजस्ट करा येतं. हे 1-2 नट काढली की पीटी वेगळी होते. बाकी ह्या एक, हे 2 आणि पलीकडे एक नट आहे, पाहू शकता तुम्ही. हे जर काढली तर हे पूर्णपणे पट्टी वेगळी होत्या. आणि तुम्हाला जर हे पेरणी यंत्र हवं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला त्याबद्दल त्याची माहिती पूर्ण देईनच. त्या शॉपचा पत्ता पण देईन. आणि ते आपले मित्रच आहेत, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाहीये. आणि तुम्हाला हे जर पेरणी यंत्र आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक. आणि काही अजून माहिती असेल या पेरणी यंत्राबद्दल तर तुम्ही मला ते नक्की कमेंट करून सांगा. मी त्याची पण ते तुम्हाला पुरेपूर माहिती देईन. आणि तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण नवनवीन व्हिडिओ आणि अशीच अवजाराबद्दल माहिती आपल्या चॅनलवर